ऐन थंडीच्या दिवसात येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि याच संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज राज्यभरात भोगीचा सण साजरा होतोय। कोल्हापुरात यंदा पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातोय। या निमित्ताने तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि 5 प्रकारच्या भाज्या एकत्र करून घरोघरी स्वयंपाक केला जातो। कोल्हापूरमध्ये देखील हा सण उत्साहाने साजरा होतोय। वेगवेगळी खरं तर परंपरा असते आणि मी आज आलेलो आहे कोल्हापूरमधल्या आर.के. नगर परिसरातल्या सूर्यवंशी कुटुंबियांच्या घरी आणि एका बाजूला स्वयंपाक चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इकडे ही सगळी देवपूजेची खरं तर तयारी सुरू आहे। कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं हा भोगीचा सण साजरा केला जातो। आपण पाहतो देवाऱ्यावर ही 5 लोटकी ठेवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये धान्य असेल, गाजर असेल, फुलं असतील ते सगळं आपल्याला दिसतंय। समोर तिळगुळ देखील ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीनं ही देवपूजा सकाळपासूनच खरं तर मांडली जाते। देवपूजा एकीकडे चालू असताना दुसरीकडे मात्र काही वेळातच अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचा इथं स्वयंपाक सुरू आहे। खरं तर भोगीच्या भाकरी ज्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी केल्या जात आहेत आणि तिळाची भाकरीला खरं तर महत्त्व आहे। आपण बघतोय हे तीळ अशा पद्धतीनं भाकरीच्या या पहिल्यांदा पिठावर टाकल्या जातात, तीळ टाकले जातात आणि त्यानंतर खरं तर ती भाकरी भाजली जाते। आपल्याला माहिती आहे की थंडीचे दिवस आहेत आणि त्यामुळं तिळाला मोठं महत्त्व असतं। अंगामध्ये उष्णता निर्माण व्हावी हा खरं तर एक वैज्ञानिक हेतू या संक्रांती सणाला लाभलेला आहे आणि घरोघरी अशा पद्धतीने ह्या भोगीच्या भाकरी केल्या जातात। भोगीची भाकरी म्हणून त्याला ओळखलं जाते। आपण बघितलं तर ही सगळी तयारी झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे ताट तयार केलं जातं। यामध्ये ही मिक्स भाजी आहे, मेथीची भाजी आहे, दोन्ही चटण्या आहेत, तीळ लावलेली भाकरी आहे, गाजर आहे, कांद्याची पात देखील आहे आणि तिळगुळ देखील आहे। अशा पद्धतीने हे असतं। मग ही ताटं आजूबाजूला शेजाऱ्यांच्या होय आजूबाजूला दिली जातात। 5 घरातून बायका आपल्या घरात येतात, आपण जायला लागतं त्यांच्या घरात। अशा पद्धतीने हा भोगीचा सण आम्ही महिला साजरा करतो। नक्कीच खरं तर ह्या सणाला एक मोठं महत्त्व आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ह्या भोगी सणाची जो उत्साह आहे तो उत्साह कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आणि कोल्हापुरानंतर जाऊयात गिरगावच्या चौपाटीवर पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाफ्टर क्लबच्या माध्यमातून दरवेळेला या उत्सवाचं आयोजन केलं जातं। मकर संक्रांत आणि पतंगबाजी हे एक समीकरण आहे आणि त्याची तयारी मुंबईमध्ये अशी सुरू आहे। पतंग उड़ाने वाला आनंद करता है, चाहे वो कट्टी है कि नहीं कट्टी है। और विविध रंग हमें जीवन का हर प्रकार का लेसन देती है कि हमें हर पहलू में आनंद में रहिए, पतंग की तरह स्थिर रहिए और जितने स्थिर रहेंगे उतना आनंद ज्यादा आएगा। तो आज के इस अवसर पर हम लोग पतंग के लिए जोरदार लाफ्टर करेंगे। 1 2 3